खूप खूप वर्षांपूर्वी एका लहानशा गावात मोती नावाचं एक गाढव राहत होतं. मोती खूप मेहनती होतं. रोज सकाळी लवकर उठून ओझी व्हायचं, पाणी आणायचं, लाकूड ने-आण करायचं. पण गावातले काही लोक त्याची थट्टा करायचे. गाढव म्हणजे गाढवच, कितीही काम केलं तरी शहाणपण नाही, असं ते म्हणायचे. मोतीला वाईट वाटायचं, पण ते शांत राहायचं. एके दिवशी गावात मोठा पूर आला. नदी दुथडी भरून वाहू लागली. शेतकऱ्याची धान्याची पोती नदीपलीकडे अडकली. कोणीही ती आणायला तयार नव्हतं. पाणी खोल आणि प्रवाह जोरात होता. तेव्हा मोती पुढे आलं. मी प्रयत्न करतो, असं त्याच्या डोळ्यांत आत्मविश्वास होता. मोती हळूहळू सावधपणे पाण्यात उतरलं. जोरदार प्रवाह असूनही ते डगमगलो नाही. एकामागून एक धान्याची पोती सुरक्षितपणे गावात आणली. गावकरी आश्चर्यचकित झाले. ज्यांनी कालपर्यंत थट्टा केली होती त्यांनीच आज मोतीचं कौतुक केलं. शेतकरी भाऊक होऊन म्हणाला, मोती, तू फक्त मेहनती नाहीस, तर धैर्यवान आणि विश्वासू आहेस. त्या दिवसापासून गावात कोणीही गाढवाची थट्टा केली नाही. मोती गावाचा अभिमान बनला. शांतपणे, प्रामाणिक, मेहनत करणारा माणूस किंवा प्राणी कधीच कमी लेखू नये. वेळ आल्यावर त्याचं खरं मोल कळतं.